हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये पूर्ण फॅमिलीसाठी नाश्ता कसा तयार करायचा। ते खूप छान टेस्टी, कुरकुरीत आणि पचायला हलका, त्याबरोबर पौष्टिक देखील आहे असा हा नाश्ता आपण आज कसा बनवायचा ते बघायचंय। आजची ही माझी नाश्ता रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करून मला नक्की सांगा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते। तर चला बघूया कसं बनवायचं। इथं मी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। ज्या रव्यापासून आपण उपीट किंवा शिरा बनवतो तोच रवा आहे। त्याबरोबर पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला दही घ्यायचंय। दही थोडंसं आंबट असावं। आता यामध्ये थोडं पाणी घालून हे रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचंय। मी 1 पेला पाणी पूर्ण घातलेलं आहे। फक्त हे भिजवून घ्यायचंय। यामधलं जे दही आहे ते देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं पाहिजे। या प्रकारे 2 ते 3 मिनिटं छान असं हे मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे झाकून असंच थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचंय। कमीत कमी एक 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं। रवा आहे छान फुलेल आणि तो सेट होईल। तर आता याच्यावरती एक झाकण लावून हे असंच 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते मी। आता 10 मिनिटं झालेली आहेत। 10 मिनिटांनंतर आपलं हे बॅटर, हे पीठ छान असं भिजलेलं आहे। यामध्ये आता 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, कढीपत्त्याची 4 ते 5 पानं बारीक कट करून घेतली, त्याबरोबर 1 इंच आलं खिसून घेतलेलं आहे। आता हे सगळं यामध्ये घातलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय, 1 चमचा जिरे घातलेले आहेत। आता पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि छान पातळ असे याचं एक बॅटर बनवून घ्यायचं। पातळ बनवून घ्यायचंय, अजिबात दाटसर आपल्याला नको आहे। जितकं पातळ आणि परफेक्ट आपण बॅटर बनवतो तितकेच आपले हे डोसे छान एकदम क्रिस्पी आणि पातळ तयार होतील। तर मी इथं पुन्हा 1 ते 1.5 पेला पाण्याचा वापर केलेला आहे आणि इथे बघू शकता छान असं हे बॅटर आपलं तयार आहे। इथं बॅटरची थिकनेस तुम्ही बघू शकता, जास्त घट्ट नाही किंवा एकदम पाण्यासारखं पातळ नाही, असं हे बॅटर आपलं तयार आहे। आता तवा गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला की त्यावरती चमचाभर तेल घालायचंय आणि एका टिश्यू पेपरने ते तेल व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय। डोसा आपण घालते वेळी तवा छान कडकडीत असं गरम झाला पाहिजे, तरच आपल्या डोशांना जाळी छान येते आणि डोसा आपला छान क्रिस्पी तयार होतो। आता इथं बघू शकता एखाद्या वाटीच्या मदतीनं हे मी पीठ घातलेलं आहे। तुम्ही एखाद्या पळीनं देखील घालू शकता। छान असं व्यवस्थित पीठ हे घालून घ्यायचंय। त्यानंतर मिनिटभर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मिनिटभरानंतर अगदी कमी फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा शेकून घ्यायचा। वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की चमचाभर तेल त्याच्यावरती घालायचं, व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आणि पुन्हा 2 मिनिटासाठी हा डोसा क्रिस्पी होऊ द्यायचा, छान त्याला रंग येऊ द्यायचा। तर इथं बघू शकता छान असा डोशाला रंग आलेला आहे, मस्त क्रिस्पी होतोय डोसा। एक डोसा भाजण्यासाठी 2.5 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो, तरच आपला हा डोसा क्रिस्पी छान परफेक्ट तयार होतो। इथं बघू शकता मस्त डोशाला रंग आलेला आहे। आपला हा डोसा परफेक्ट असा तयार आहे। पाहिजे त्या आकारामध्ये घडी घालायची आणि डोसा बाजूला काढून घ्यायचा। आता आणखी एका पद्धतीनं दाखवते। तव्यावरती या प्रकारे बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर पसरून घ्यायची। तवा छान गरम असला पाहिजे। तवा डोसा घालते वेळी एकदम कडकडीत असा गरम असला पाहिजे आणि त्यानंतरच याच्यावरती बॅटर घालायचं। मस्त जाळीदार क्रिस्पी परफेक्ट असे हे डोसे तयार होतात। वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर छान ब्राऊन रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा शेकून घ्यायचा। हा रवा डोसा याच पद्धतीनं बनवा, मी दाखवलेलं हेच प्रमाण वापरा, म्हणजे एकही डोसा तुमचा बिघडणार नाही। प्रत्येक डोसा परफेक्ट तयार होईल, अगदी क्रिस्पी, टेस्टी आणि पौष्टिक।
या डोशाबरोबर मी इथं खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे आणि लसणाची चटणी घेतलेली आहे. तुम्हाला ज्या आवडतील त्या चटण्या किंवा सांबार बरोबर तुम्ही हा डोसा खाण्यासाठी घेऊ शकता. तर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.